हाय हॅलो नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आम्ही निघालो आहोत उज्जैन महाकाल आणि ओंकारेश्वरसाठी, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत। त्याचबरोबर आपण 51 शक्तिपीठापैकी 2 शक्तिपीठसुद्धा करणार आहोत। तर चला आमच्यासोबत कंटिन्यू राहा। तर आम्ही अलिबागमधून निघालो आणि मांडवा जेट्टी येथे आलो। मांडवा जेट्टी येथून आम्ही M2M ही रोरो पकडली आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावरती गेलो। या शेवटच्या रोरोचा टायमिंग आहे 5:30। 5:30ला ही रोरो मांडवा जेट्टी येथून सुटते आणि भाऊच्या धक्क्यावरती 6:30 पर्यंत पोहोचते। त्यानंतर आम्ही CSTला आलो आणि पंजाब मेल ही आपण गाडी पकडली। तर आपण CST मधून पंजाब मेल ही ट्रेन पकडलेली आहे आणि आपण ओंकारेश्वरला जाण्यासाठी खंडवा रेल्वे स्टेशनवर उतरणार आहोत। तर खंडवा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर पुढचा प्रवास कसा असणार आहे हे मी तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगते। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्या चॅनलवर। पंजाब मेल ही ट्रेन बरोबर टायमिंगला सुटते, 7:30 तिचा टायमिंग आहे आणि बरोबर 7:30ला सुटते। पंजाब मेल ट्रेन ही बरोबर 5 वाजता आपल्याला खंडवा रेल्वे स्टेशनवर पोहोचवते। आता मी खंडवा रेल्वे स्टेशन येथे आहे, बघा स्टेशन बघून घ्या। ही आपली ट्रेन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पंजाब मेल। आता ही खंडवा रेल्वे स्टेशनवर आपण उतरलो आहोत। इथून पुढे ब्रिज आहे आणि आपल्याला तो ब्रिज क्रॉस करायचा आहे। बघा हा ब्रिज आहे, हा आपल्याला क्रॉस करायचा आहे। आता इथून तुम्हाला सनावतमध्ये जाण्यासाठी सुद्धा लोकल ट्रेन अवेलेबल असतात, पण त्या 9:30 आणि एक आहे ती 10:30ची, अशा 2 लोकल ट्रेन आहेत। पण आपण इथे पोहोचतो 5 वाजता पहाटे, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या ट्रेनपर्यंत थांबणं शक्य नाही, तर त्याच्यामुळे आपण इथे बसने जाणार आहोत। ब्रिज क्रॉस केल्या केल्या असे ऑटोवाले उभे असतात, आपल्याला विचारतात की गाडी हवी आहे का। यांनी डायरेक्ट ओंकारेश्वरला जाण्यासाठी आम्हाला 1500 रुपये रेट सांगितला, जो की आम्हाला थोडा जास्त वाटला, कारण आम्ही दोघंच होतो। जर ग्रुप असेल तर ते खूप नॉर्मल आहे, पण जर तुम्ही दोघंच असाल किंवा आमच्यासारखं कपल असाल तर तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट ज्या बसेस असतात त्यांनी ट्रॅव्हल करा, ते थोडं सोयीस्कर जातं, म्हणजे स्वस्त पडतं। बघा हे खंडवा रेल्वे स्टेशन आहे, याच्या आपण बाहेर आलो की छान चायची टपरी लागते। जर तुम्ही या रोडनी येत असाल तर इथे चाय नक्की ट्राय करा, खूप छान चाय आहे इथे। बघा हे बाजूला हे दिसतंय, हे आर सिंग पॅलेस आहे, याच्या बरोबर आपल्याला विरुद्ध दिशेला जायचं आहे। बघा या पॅलेसच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपल्याला थोडंसं चालत जायचं आहे। 5 मिनिटावरच आपलं बस स्टँड आहे। बघा बरोबर एकदम सरळ जायचं आहे आपल्याला। बघा पुढे आहेत, लगेच बस लागलेल्या दिसत आहेत। सो आपल्याला बस मिळालेली आहे आणि ही आपली बस आहे, बस 6 नंबर। सो चला इथे बसूया। बघा वाजलेत 5:17 आणि पूर्ण बाहेर उजाडलेलं आहे। इथून आपली बस सुटलेली आहे आणि आपण निघालो आहोत आता खंडवा रेल्वे स्टेशनवरून ओंकारेश्वरसाठी, जो की आपला प्रवास असणार आहे 70 किलोमीटरचा आणि बसचं पर पर्सन तिकीट आहे 120 रुपये। सनावत बस स्टँड, इथून ओंकारेश्वर 12 किलोमीटर अंतरावरती आहे। इथून जर तुम्ही ट्रेनने आलात इथपर्यंत तर तुम्हाला 12 किलोमीटरच फक्त ट्रॅव्हल करावं लागेल। जर तुम्ही बसने आलात तर तुम्हाला 70 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागेल बसने। दुसरी एक गोष्ट अशी की जोपर्यंत यांच्या बसेस भरत नाही तोपर्यंत हे बसेस सोडत नाही, हे आम्हाला नंतर समजलं, कारण आम्हाला इथे जवळजवळ अर्धा तास त्यांनी थांबवून ठेवलं होतं। सो अर्धा तास थांबलो, त्यांची बस भरली, त्याच्यानंतर आपली बस सुटली ओंकारेश्वरसाठी। आता आपण पोचलो आहोत ओंकारेश्वर बस स्टँड येथे। आपल्याला उद्या उज्जैनसाठी इथे बस पकडण्यासाठी यायचं आहे। हे बसवाले आपल्याला थोडंसं आतमध्ये ओंकारेश्वरच्या मंदिरापर्यंत पोहोचवतात।
त्याच्यानंतर आम्ही छान रूम घेतला, मस्त फ्रेश झालो आणि आम्ही आता निघालो आहोत ममलेश्वर दर्शनासाठी. आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये रूम बघण्यासाठी गेलेलो, पण त्यांनी असा रिस्पॉन्सच नाही दिला. रूमच नाही सांगत होते, चेकसुद्धा करत नव्हते. नाही म्हणून आम्हाला तिथून पाठवून दिलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो आणि नंतर आम्ही रूम बघितला. आम्ही या ठिकाणी हॉटेल कांचनमध्ये रूम घेतली. रिझनेबल प्राईस आणि त्यांची सर्व्हिससुद्धा छान होती. आता आम्ही चाललोय ममलेश्वराच्या दर्शनासाठी. लाईनीला उभे राहिलो. प्रचंड गर्दी. त्याच्यानंतर झाला ममलेश्वर बाबांच्या भोग आणि आरतीचा टायमिंग. सो त्याच्यामुळे 11:30 ते 12:30 मंदिर बंद असतं. प्रचंड गरमीत 1 तास थांबलो खरं, पण त्याचं फळ म्हणून आम्हाला ममलेश्वर बाबांची आरती मिळाली. त्याचबरोबर आम्ही अभिषेकसुद्धा केला. इतकं भारी दर्शन झालं ना की मी शब्दात सांगू शकत नाही. आता आम्ही आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी. मार्केट एक्सप्लोअर करत आम्ही निघालो झुला पूल येथे. ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी नॉर्मल लाईनला 5 ते 6 तास जातात. सो ते 5 ते 6 तास दर्शनाच्या लाईनीतले वाचवायचे असतील तर तुम्ही नक्की शीघ्रदर्शनचे तिकीट काढा. शीघ्रदर्शनाचे तिकीट आहे पर पर्सन 300 रुपये. सो आम्ही 600 रुपये खर्च केले, पण आमचे 5 ते 6 तास वाचले आणि त्या 5 ते 6 तासात आम्ही दुसरी ठिकाणे एक्सप्लोअर केली. शीघ्रदर्शनाचं तिकीट हे फक्त ऑनलाईन मिळतं. त्यासाठी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावर वेबसाईटवर जाऊनच आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि ते तिकीट काढल्यानंतर त्याची प्रिंट किंवा त्याचं स्क्रीनशॉट आहे हे इथे यांच्या ऑफिसला दाखवायला लागतं. त्याचप्रमाणे आपण जेवढी तिकीटं काढलेली आहेत ती प्रत्येक व्यक्ती तिथे हजर लागते, कारण ते प्रत्यक्ष जेवढी आपण तिकीटे काढलेली आहेत तेवढ्या व्यक्तींना हाताला बँड देतात. तो बँड लावूनच आपल्याला पुढे झुला पूलच्या इथून सरळ जायचं आहे आणि त्या बँडमुळेच आपल्याला मंदिरात एंट्री मिळते. इतकं सुंदर लोकेशन आहे ना की मन असं प्रसन्न होतं खूप. बघा बाजूला ओंकारेश्वर मंदिर आणि ही नर्मदा नदी, त्याच्यात चालू असलेलं बोटिंग, खूप छान दृश्य होतं. त्याच्यानंतर बघा इथे वरती बकरी कशी काय गेली काय माहिती. झुला पूलवरून येताना तुम्हाला पंडितजी भरपूर मिळतील, जे बोलतील की अभिषेक करायचा आहे का असं विचारतात, पण ते भरपूर पैसे सांगतात अभिषेक करायचे आणि अभिषेकसुद्धा गाभाऱ्यात होत नाही. कुठल्या तरी बाहेरच्या पिंडीवरती आपला अभिषेक करून देतात. तर अशा पंडितजींपासून तुम्ही नक्की सावध राहा. त्याचबरोबर इथे आपला चप्पल स्टँड आहे, इथे आपण चप्पल काढून ठेवू शकतो. स्टँडचा नंबर लक्षात ठेवायचा असतो. आता इथून आपली दर्शनाची लाईन आहे बघा, इथून आपल्याला एंट्री करायची आहे. हाताचा बँड बघूनच हे आपल्याला पुढे पाठवतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढे सरळ चालायचं आहे. बघा छान बाजूचं दृश्य बघत छान एन्जॉय करत आम्ही चाललेलो. इतकी बाजूला छान नदी आहे ना आणि खूप मन असं प्रसन्न होतं बघून, इतकं छान वाटतं. चला इतकी प्रचंड गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवते. ही आहे नॉर्मल लाईन. प्रचंड गर्दी आहे. त्यानंतर आपल्याला इथे डायरेक्ट गाभाऱ्याच्या दरवाजाच्या इथून आपल्याला एंट्री मिळते. बघा इथे बाजूलाच गाभारा आहे आणि इथूनच आपल्याला एंट्री मिळते.
इथे आपल्या हातातून बँड आहेत ते काढून घेतले जातात आणि आपल्याला लाईनीला पुढे नेतात. इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, शीघ्र दर्शनाची जी लाईन आहे ती अजिबात थांबवत नाही, डायरेक्ट दर्शनासाठी सोडलं जातं. सो याचा परिणाम कुठे होतो? नॉर्मल लाईनसाठी. जे नॉर्मल लाईनसाठी जे उभे असतात त्यांना तसंच उभं ठेवलं जातं. त्यांची लाईन इथे सोडलीच जात नाही, किंवा एक लाईन तिकडून सोडलेली असेल आणि एक लाईन असेल ही शीघ्र दर्शनाची असेल. पण जर तुम्ही ते तिकीट काढलं तरच तुमचा फायदा आहे, नाहीतर तुम्हाला 5-6 तास अशीच लाईनीमध्ये उभं राहावं लागेल. बघा, ही जी बाजूला लाईन आहे ही मला वाटते नॉर्मल दर्शनाची लाईन असेल. आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल की नाही माहिती नाही, पण तुम्ही इथूनच दर्शन घ्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं. बाहेर जे पंडितजी सांगतात की अभिषेक करू, ते हे बघा इथे वरती लिहिलेलं आहे. इथेच अभिषेक ते सुद्धा आपलं करून देतात. आतमध्ये गाभाऱ्यात कोणालाही अभिषेक करायला मिळत नाही. आणि जर अभिषेक आतमध्ये करायला दिलंच तर त्याचे पैसे जास्त आकारतात आपल्याकडून. मंदिराचं काम खूप छान आहे, इतकं कोरीव काम छान आहे ना की बघूनच मन असं प्रसन्न होतं. बघा, हा गाभाऱ्यातला दरवाजा आहे. छान गणपती बाप्पाची मूर्ती आहे. कॅमेरा बंद करायला सांगितला, त्याच्यामुळे इथे काही माझ्याकडून व्यवस्थित शूटिंग झालं नाही. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नर्मदा नदीवरती. नर्मदा नदीला शिवाचा आशीर्वाद आहे. तिच्या प्रत्येक कणात शंकराचा वास आहे. त्यामुळे तिथले दगड कोणतीही पूजाविधी न करता डायरेक्ट शिवलिंग म्हणून स्थापन करता येतात. त्याच्यानंतर आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो, थोडा रेस्ट केला आणि पुन्हा 6 वाजता आम्ही बोटिंगसाठी आलो. बोटिंग इतकी छान वाटते ना करायला, तुम्ही नक्की एकदा अनुभव घ्या. इथे येऊन एकदा तरी बोटिंग करा. इथे 150 रुपये पर पर्सन तिकीट होतं. इथे आदि शंकराचार्यजींचं मोठं स्मारक आहे. खूप सुंदर इथे दृश्य आहे. एकीकडे सूर्य मावळत आहे आणि दुसरीकडे आपलं ओंकारेश्वरचं मंदिर आहे. खूप छान होता. बोटिंग झाल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी ब्रह्मपुरी घाटावरती सोडलं. आता इथे नर्मदा नदीची आरती चालू होणार आहे, त्यामुळे या लहान लहान मुली इथे आरतीची तयारी करत होत्या. आधी पूर्ण यांनी शिंपून घेतलं, त्याच्यानंतर टेबल लावले, टेबल नंतर त्याच्यावर डेकोरेशनसाठी पडदे लावले आणि पूर्ण आरतीची तयारी करून घेत होत्या. बघा, पूर्ण इथपर्यंत सगळं सामान वाहून आणत होत्या. त्यांची आरतीची तयारी झालेली आहे.
आता नर्मदा आरती होणार आहे. जय हो कविंदो सिंधु सुतलक्षरंग भंगरंजितम विसत्यतापघातघातकारी वारि संयुक्तं कृतान्तदोष कालभूत वेचेहात्रिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदङ्कुलेन वेन मेन देयसम्प्रदायकं कलोमलोधभारहारि सर्वतीर्थनायकं सुमश्च तच्च नक्रचक्रचक्रवादि शर्मदे पंकजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे महागभीरनीरपो पापधूतधूतनं ज्वनस्तमस्तपातकारी दारिगात्रराचलं जगल्लये महाभये प्रचण्डशोनु हर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतन्तदेवमेधयं प्रदन्दो वेत्सितं यदा प्रदन्दशानशानकातुराणि सेवि सर्वदा पुनर्भवाति जन्मजं भवाप्यदोषवर्मदे नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्य लक्ष्य किन्नरामरासुराजिपूजितं स्वलक्ष्यनीरधेरधेरपक्षलक्ष्यपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पला सर्वमानि शर्मदे नर्मदे नमामि देवि नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमारनाथिके तपस्य पात्रि सद्भदे ग्रदन्तकीयमानसे सुनारदावि सद्भदे रवीन्द्ररञ्जि देवदेव राजकर्म कर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्य लक्ष्य लक्ष्य पाप लक्ष्य सायुतं ततस्तु देवतं ततो भुक्तिमोक्षिदायकं विरञ्चयतनुशङ्करं स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अहोव्रतं सरस्वतं महेशकेशजातक किरातशोधवानवे सुपण्डिते सतेनते दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे नमामि देवि नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदन्तु नर्मदस्यतं त्रिकालमेव सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं सदा सुलभ्यदेहदुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरानभयभिलोकयन्ति रौरयं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। बोली नर्मदा मैया की जय हो। बोली नर्मदा मैया की जय हो। आधो अमर कंठे त्रिभुवन विवरे कल्पदाता
सोत्तरे वा वहति सुरनभि वेदकण्ठोदरकण्ठे श्रीकण्ठे कन्यरूपा ललितशिवजटा शङ्करे ब्रह्मशान्ते सा देवी वेदगङ्गा विशुतुलकर्णी नर्मदा मातु मातु बोल नर्मदा मैया की जय। ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैवम् ओंकाराय नमो नमः। बोले ओंकारेश्वर भगवान की, नमलेश्वर भगवान की, नर्मदा मैया की। ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनन करने ब्रह्मा हरे हरे शंकर हरे वासुदेव हरे हरि ओम जय जगदानंदी।
नर्मदा मैया की कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं बुद्धेन्द्रहारं सदा संतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वृन्दावनमाला चतुर्काले काले कृपाणमाला चतुर्के कराय दिगंबराय सुदिगंबराय नमः शिवाय ओम नमः शिवाय अक्षतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीवासुदेवं वन्दे श्रीधरं माधवं श्रीधरसितावल्लभं नायकं श्रीरामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम बोले मोर मुकुटवंशी वाले की जय राधा रानी सरकार की जय नर्मदा मैया की जय त्वमेव माता माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या धर्मं त्वमेव शरणं मम देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति 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 बोली नर्मदा मैया की जय ओंकारेश्वर भगवान की जय ममलेश्वर भगवान की जय धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो सत्य सनातन वैदिक धर्म की जय हो गौ माता की जय हो पृथ्वी माता की जय हो गुरु माता की जय हो गुरु गोविंद की जय हो भारत माता की जय हो अपने अपने माता पिता की जय हो आज के आनंद की जय हो भक्त पर भगवान की जय हो आदि गुरु श्री शंकराचार्य जी महाराज की जय हो श्री गजानंद महाराज की जय हो पुनः पार्वती पते हर हर महादेव यही संकल्प सर्वदा निर्मल रहे मां नर्मदा। ओम यानि पापानि जन्मांतर कर्तानि च तानि सर्वाणि वर्तन्तो कृष्णायं पदे पदे। बाबा बाबा सब कहे माई कहे न कोई बाबा के दरबार में माई कहे सो होय नारा मारे आओ नर्मदा माँ नर्मदा जी की अखंड आरती पूर्ण हो चुकी है। आप सभी भक्तों से निवेदन है जिनके ऊपर पीछे उतार कर आएंगे उसके पश्चात आरती अनुसार लेंगे एवं धक्का मुक्की कोई भी ना करें। यह शांतिपूर्वक व्यवस्थित रूप से मैंने आरती अनुसार लेंगे। सभी से पूर्ण निवेदन है जूते और चप्पल पीछे उतार कर आएंगे। कोई भी चप्पल जूते पहनकर आरती अनुसार ना ले।